आता ब्रेक नंतर माऊली दर्शक आपण बघणार आहोत पुन्हा एकदा भेटी लागी जीवाच्या माध्यमातून आता आपण पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेलं आहे। हे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरातून पालखीचं प्रस्थान होत आहे आणि त्यासाठी मराठवाड्यातील गावखेड्यातून वारकरी नाथांच्या पादुका आणि त्यांच्या समाधी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतो। यावर्षी पालखी सोहळ्यात 5 रिंगण असणार आहेत। पालखीचे आयोजक योगेश बुवा गोसावी यांच्याशी आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी संवाद साधला। सूर्यास्तानंतर संत एकनाथ महाराजांची पालखी आता पैठण नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। नाथवाड्यातून ही पालखी आता समाधी मंदिरामध्ये आलेली आहे। समाधी मंदिरामध्ये वारकरी या ठिकाणी त्या पालखीचं दर्शन घेत आहेत आणि सूर्यास्तानंतर इथून आता ही पालखी मार्गस्थ होईल पंढरपूरकडे। जे पालखीचं आयोजन करतात नाथवंशज आहेत ते योगेश बुवा माझ्या सोबत आहेत, योगेश महाराज सोबत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की यावेळेस रिंगण कसे असणार आहे। महाराज, पहिलं रिंगण कुठे असणार? पहिलं रिंगण हे मिडसांगवी येथे होणार आहे आणि शांतीब्रह्मनाथ महाराजांचे जे परंपरेचे रिंगण ठरलेले आहेत। दुसरं रिंगण हे पारगाव घुमरे या ठिकाणी होतं आणि तिसरं रिंगण नांगरडोह आणि चौथं रिंगण कवेदंड आणि शेवटचं जे उभं रिंगण आहे ते पादुकास्थान पंढरपूर या ठिकाणी होत असतं। यामध्ये गोल रिंगण हे आश्वांचं रिंगण होतं। पहिले सगळे जे सोहळ्यामधले टाळकरी आहेत ते भजनाचा आनंद घेतात, पावल्या खेळतात आणि पावल्या झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व झेंडेकऱ्यांचं रिंगण होतं। त्यानंतर तुळशीवाल्या हांड्यावाल्या ज्या महिला असतात त्यांचं रिंगण होतं। त्यानंतर टाळकरी विनेकरी यांचं रिंगण झाल्यानंतर मग शेवट आश्वांचं रिंगण होतं। त्यामध्ये जो देवाचा अश्व असतो तो अश्व मागे धावत असतो आणि जो जरीपटक्याचा अश्व आहे तो पुढे धावत असतो। यावेळेस 3 प्रदक्षिणा पूर्ण होऊन घोडा जो देवाचा अश्व आहे तो पुढे निघतो। त्यावेळेस रिंगण पूर्ण होतं आणि रिंगणामधची जी खाली पायधूळ आहे, माती आहे, ती सगळी माती वारकरी आपल्या कपाळाला लावतात। निश्चितच आपण जर बघितलं तर आता नाथ महाराजांच्या समाधी मंदिरातून या पालखीला सुरुवात होते। अतिशय भक्तिमय वातावरण या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात निघण्यास सज्ज आहे। सूर्यास्तानंतर ही जी पालखी आहे नाथ महाराजांच्या पादुका आहेत त्या मार्गस्थ होणार आहेत, प्रस्थान ठेवणार आहेत। त्या अगोदर वारकऱ्यांचा हा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सूर्यास्तानंतर ही पालखी इथून निघेल आणि त्या अगोदर एकूणच हा उत्साह नाथ मंदिरामध्ये पाहायला मिळतोय। आणि थोड्याच वेळात जसं योगेश महाराज यांनी सांगितलंय की ते 5 रिंगण यावेळेस असणार आहे आणि ते रिंगण कुठे कुठे असणार आहे याची देखील सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळं ज्या सोहळ्याची वारकरी मोठ्या उत्साहाने वाट बघतात तो सोहळा आजपासून सुरू होतोय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। गेल्या 24 तासात उजनी धरणात सुमारे 4 TMC पाण्याची आवक झाली आहे। यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे आणि त्यामुळे चंद्रभागेतील पवित्र स्नान वारकऱ्यांना सुखकर करणार आहे। आणि चंद्रभागेच्या काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। इंद्रायणीसह पुणे भागातील नद्यांना चांगला पाऊस झाल्या कारणाने आता त्याचा फायदा उजनी धरणाला होणार आहे। कालच्या काही दिवसातल्या पावसाने 4 TMC पाणी हे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे आणि आता आपण इथं चंद्रभागेच्या पात्रात आहो। हा बंधारा जे आहे तो पूर्ण कोरडा पडलेला आहे, पाणी सोडण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता आषाढी मध्ये ऐन वारीच्या काळात पाणी सोडण्यात येईल आणि त्याचा फायदा येणारे वारकरी आणि नागरिकांना होणार आहे। 1 ते 2 TMC पाणी जरी सोडले तरी वारी काळामध्ये जे आध्यात्मिक दृष्ट्या चंद्रभागेचे स्नान आहे आणि येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, नागरिकांना सुद्धा त्याचा दिलासा मिळणार आहे। आणि त्यामुळे आज जरी पावसामुळे प्रस्थानाला काही निवडक लोकांमध्ये ज्ञानोबा माऊलींचा आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असलं तरी या पावसाचा हा फायदा या वारकऱ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे। चंद्रभागेचं पात्र आता पाणी जरी कमी असलं तरी येत्या काही दिवसामध्ये
चंद्रभागा पुन्हा एकदा प्रवाहित होणार आहे चांगल्या प्रकारे आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा आनंद वारकऱ्यांसहित नागरिकांना सुद्धा होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. तीर्थक्षेत्र आळंदी इथून उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मात्र इंद्रायणीवरचा पूल मुसळधार पावसामुळे सध्या पाण्याखाली आहे आणि या पुलासह आळंदीचे दोन्ही घाट देखील सुमारे 20 फूट पाण्यात बुडाले. यामुळे आळंदीला जाणारे सगळेच मार्ग बंद झाले असल्याचं दिसतंय आणि नदीत आलेल्या महापुरामुळे सध्या आळंदीत काय परिस्थिती उद्भवली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. पाऊस येतोय, वाढतोय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पालखी सोहळा, या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत. मात्र या परिसरात पाऊस जराही उसंत घेत नाही आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसतंय, पाऊस ओसरल्याचं दिसतंय. मात्र धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने इंद्रायणीनं हे रौद्ररूप धारण केलेलं आहे. मागच्या 50 वर्षात कधी नाही एवढा महापूर इंद्रायणीला आला आहे. आणि जर बघायला गेलं तर आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकते की पात्राच्या जवळपास 20 फूट उंचीचं हे पाणी जे आहे ते सर्वदूर पसरलेलं आहे. दोन्ही घाट जे आहेत, दोन्ही तीर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळं इथे आता कोणत्याही प्रकारच्या ज्या प्रदक्षिणा असतात, ज्या दिंड्यांमार्फत केल्या जातात त्या होऊ शकत नाही आहेत. दुसरीकडे दर्शनबारी देखील या इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये डुबलेली आहे. त्यामुळं उद्या जे लाखो वारकरी येतात त्यांचं दर्शनही होणार नाही. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे आपण जर या बाजूला बघत असू तर ह्याच इंद्रायणीच्या पात्रावर बांधलेला हा जो पूल आहे, या पुलावरनंच जे माऊलींचा पालखी सोहळा आहे तो पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतो. मात्र पुलाची अवस्था आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात प्रवाह आल्यामुळं पूल कुचकामी ठरल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं या पुलावरनं पालखी सोहळा कसा मार्गस्थ होईल याची चिंता जी आहे ते वारकऱ्यांना लागलेली आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र पालखी सोहळा दुसऱ्या मार्गे मार्गस्थ करता येईल का यासाठी प्रयत्न करतोय. मात्र तुर्तास जर बघितलं तर मागील 2 दिवसांपासून जे मुसळधार पाऊस पडतो आहे धरण क्षेत्रामध्ये, त्यामुळे नदीला आलेला हा महापूर, इंद्रायणीला आलेला हा महापूर आणि यातनं वाट काढत माऊलींचा पालखी सोहळा कसा मार्गस्थ होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले. तर प्रशासन मात्र दुसऱ्या मार्गे हा पालखी सोहळा जो आहे तो मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सध्या मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, आळंदी. जन्म घ्यावा आणि ह्या वारीचा सोहळा बघावा असं माझ्या मनामध्ये वाटतं. अगदी 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 पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा पुन्हा वारीचा सोहळा बघावा अशा भावना आहेत. बाबा कुठून आले? इंदापूर. कसं वाटतं आज वारीला येऊन? अगदी एक नंबर. दरवर्षी येता? हो. आता कुठल्या दिंडी सोबत आहे? देवकर. पंढरपूर पर्यंत. आता काय भावना आहेत आज? काय नाही, देवाचं दर्शन व्हावीची इच्छा. होणार ना देवाचं? काय तू पण आला वारीला? पहिलं वर्ष आहे आज. पहिलं वर्ष आहे. कसं वाटतं? खूप छान. वेगळं वाटतंय का ते? हा, लय भारी वाटतं. तर आता माझ्या मागे आपण बघू शकतो की एक मोठी दिंडी येते आणि ही दिंडी आता देहू मंदिरामध्ये आत जाते. अतिशय नयनरम्य हे दृश्य आहे, कारण प्रचंड पाऊस पडून गेलेला, आता सुद्धा पाऊस पडतोय, पण तरी सुद्धा आपण बघतोय की सगळ्या वारकरी ज्या आहेत त्या अतिशय आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत म्हणत अतिशय सुंदर पद्धतीने वारी चालू आहे. काय माऊली, काय सांगणार? लय छान वाटतंय आनंद वारीमध्ये. पावसात ज्ञानोबा माऊलीच आपलं राखण करणार आहेत. लय आनंद सोहळा वाटतंय मला. जगात सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षा, देव स्वर्गाहून देव करीतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ
पंढरपुरात पोहोचेपर्यंत टिपेला जाणारे आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हटलं जातं. तुकोबांनी म्हणलं की होऊ न कंकर विठ्ठलाचे, म्हणजे इतकं समर्पित असावं विठ्ठलाच्या पायाशी की सुख दुःख विसरून फक्त त्याचं रूप डोळ्यासमोर असावं असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. चला